धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। त्याला मी एक जी लहान मुलं असतील ती मोठ्या लोकांना माहिती आहे, लहान मुलं असतील त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे। 7वी 8वी पर्यंत असतील त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं। तर पलसील मी आपण आता जे रिसर पलसील गेलं गच्छामि पानातिपाता वेदमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेदमणि सिक्खा तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 एतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस श्रीपादसरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन मेनं कुयेन मेतेन लवायोगं उपं कायो तथा याति विना गन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधर्माच्च सङ्गं सुगततनुभा धातु धातुगर्भे लङ्काय जम्बुद्वीपे तिरसपुरवरे नागलोके रूपे सभ्ये बुद्धसविन्दे सकलदशविषे केशरोमादि धातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं सत्पराणेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकायं अभयचित्तं निर्भयकामं पुरतधम्मं सुतेनं विरतरजं सुजननेतं भीमरावं शरामि भीमरावं शरामि भीमरावं शरामि। दिव्यप्रवरगणतु साधुवरदानतु अद्य कुलभूषणं भगवन्ता मुदाकरा भक्त घटनाकृति शोभते भारती मानव बोलती सहस्रन शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास भीमराजा 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 विजाचरण
सत्ता देव मनुष्यान बुद्धो भगवाति बुद्धयावनित पर्यटन शरणं गच्छामि एच बुद्धा अतीता च एच बुद्धा अनागता मे शरणं वरं एतेन सत्यवदेन होतु मे ते मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्द्य पादपशु वरुतमं बुद्धे यो खलितो दुसु बुद्धो कमतु सममम् मान्ति विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तम परमामि बुद्धं स्वागतो भगवता धम्मो सतिको अकालिको यही पत्रिको ओपनायको पचतं वेदि तबु विजुति धम्मयावद्वित पर्यन्तं शरणं ये च धम्मा अनागता पशुपन्ना ते धम्मा वन्दामि सपरा नत्ति मे शरण। वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. मला ती जयंती म्हणता येणार नाही, तरी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत मी विनंती करतो. प्रवचन त्या व्हिडिओ समोर दाखवते. जगद्वंदे जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व महामानव तुम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या हितासुखाचं काम केलं त्या बहुजन महापुरुषांना वंदन. तसेच माता महामाया, माता प्रजापती, माता यशोधरा, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महान मातांच्या विचारांना व त्यांच्या त्यागाला पंचाप्रणाम. आज आपण तक्षशिला बुद्धविहार ट्रस्ट, फुले आंबेडकरी विचार संवर्धन समिती, माता रमाई महिला बचत गट यांच्या माध्यमातून आज वैशाख पौर्णिमा या तथागत भगवान बुद्धांचे म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला झालेला आहे. तसेच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घडलो म्हणून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचे मुलीचे शिल्पकार तुम्हाला बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर, ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे कार्याला वंदन. महामाया त्यांना मूलबाळ होत नव्हतं आणि शाक्य वंश म्हणजे हे शेतकरी समाज, जे शेती करणारा समाज, हजारो एकर जमीन त्यांची होती आणि त्या जमिनीमध्ये एक 7 दिवसाचा वप्रमंगल म्हणून हा सण साजरा केला जायचा, जे शाक्य वंश. कारण तो त्या वप्रमंगल या दिवशी जो राजा असेल किंवा कोणी असेल तो त्याच्या शेतामध्ये जो नांगर पकडून ते आपले मेहनत म्हणजे हे करायचे, आपल्या शेतीमध्ये स्वतः ते हे करून तो 7 दिवस साजरा करायचे. आणि ह्याच्यामध्ये त्या सिद्धोधन राजाला आणि महामायाला मूलबाळ होत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी एक निसर्ग अलायत त्यांनी वंदना केली की आम्हाला जर पुत्र रत्न झालं तर आम्ही, कारण ते एक भिक्षू आणि सिद्धार्थ गौतमांच्या तर सिद्धोधन राजाला पुत्रप्राप्ती झाली त्यावेळेला त्यांना जी महामायाला ज्यावेळेला पुत्र महामायाचं निधन होतं
आणि त्याच्यानंतर त्यांचं जे संगोपन आहे ती त्यांची मावशी, कारण त्या क्षेत्रात राजाला पुत्र होत नव्हता म्हणून त्यांनी त्या माहेरी पाठवण्यासाठी सर्व लवाजमा तयार करून ते ह्याच्यामध्ये बसून त्यांना ते जात आला. कारण लिंबुणी तरायवन या ठिकाणी त्यांचं जे माहेर असतं इथं महामायाचं तिकडे पाठवण्यासाठी त्यांना तयार केलं जातं. आणि लिंबुणी तरायवनामध्ये जात असताना तिला थकलेलं असतं त्यावेळेला ते लिंबुणी तरायवनामध्ये म्हणजे थकलेले असतात म्हणून तिथे जरा ते प्यारात तिला बोलावं वाटतं म्हणून तिथे थोडीशी थांबतात आणि तिथेच तिला प्रस्तुतीच्या वेदना सुरू होतात आणि ते 4 वर्षाची फांदी पकडून अशी वर खाली होते आणि त्यात तिथे लिंबुणी तरायवनामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म होतो. आणि त्याच्यानंतर मग राजाला कळतं की पुत्र रत्न झालेले आणि त्याच्यानंतर मग आपण पाहतोय की सिद्धार्थ गौतम बुद्ध हे लहानपणापासूनच जहान अवस्थेमध्ये एकटेपणामध्ये, कारण त्याच्यामध्ये की इतरांनी मेहनत करायची आणि आपण आयतं का खायचं हे त्यांच्यामध्ये रुजलेला एक प्रकारचा हे होता. आणि एक रोहिणी नदी आणि त्या पाण्याच्या वाटावरून शाक्य आणि कोलिये यांच्यामध्ये वाद होत होते की पाणी पहिलं कोणी घ्यायचं. तर त्याच्यामुळं शाक्याने ठरवलं की आपण कोल्यांना धडा शिकवायचा आणि त्यांना आपण कायमचं हा वाद मिटवू म्हणून त्याने म्हणजे 2 शाक्यांचे पदाधिकारी 2 कोलियांचे आणि 5वा एक त्याचा असा मिळून त्यांनी हा विषय मिटवायचा. तर त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतम ज्यावेळेला 20 वर्षाचे होतात तेव्हा ते शाक्य संघामध्ये सभासद त्यांना करून घेतात आणि ते शाक्य संघाचे नियम होते. त्या नियमाच्या विरोधात कोण गेलं तर त्याला त्या काही सजा होत्या त्या भोगाव्या लागतील अशा पद्धतीने. पण ते म्हणले आपण आता सिद्धार्थ गौतम बुद्ध या शाक्य संघाच्या सेनापतीच्या जो ठराव आहे त्याच्या विरोधामध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की कोल्हे हे आपले नातेवाईक आहेत आणि आपण त्यांना लढाई करायची त्याच्यामुळे आपलेच नातेवाईक मारले जातील, आपले काही शाखेही मारले जातील, तर हे योग्य नाही म्हणून त्यांनी म्हणले. तर मग सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणले की प्रत्येक आपले सेनापती शाक्य वंशजा म्हणाले की प्रत्येक घाटी एक पुरुष हा सैन्यामध्ये जायचा आहे आणि सिद्धार्थ त्याच्या विरोधामध्ये गेल्यामुळं ते म्हणले की संघाच्या नियमांचं तुम्हाला माहीत आहे का. तर ते म्हणले तुमच्या वडिलांची संपत्ती जप्त केली जाईल किंवा तुम्हाला देशत्याग करावा लागेल की माझ्या वडिलांची आईवडिलांची संपत्ती जप्त करू नका आणि देहदंडाची मी शिक्षा नाही तर मी एक परिवर्जा घेईन आणि त्या परिवर्जातून तुम्हालाही किंवा माझ्या घरच्यांना कुणालाही शेक येणार नाही म्हणून ते परिवर्जा घेतात. आणि परिवर्जा घेतल्यानंतर ते पुढे निघतात. ते भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये जातात. त्यांच्याकडे काही ज्या विद्या असतात ते शिकतात आणि त्याच्यानंतर परत पुढे जाऊन जे जे काही ऋषीमुनी होते त्यांच्यामध्ये जे जे काही शिकण्यासारखं होतं ते सर्व विद्या ते आत्मसात करतात. आणि त्याच्यानंतर जे काही ऋषीमुनी पहिले जंगलामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्या करायचे ते पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की आपल्याला यातून काही मिळणार नाही म्हणून ते म्हटले की त्यांनी पण 6 वर्ष पहिली तपश्चर्या केली पण आपले पोटं आहे ते हा पाठीच्या काण्याला शोधण्यासाठी आलो म्हणून आपल्याला जगायचं असेल तर या शरीराला थोडी तरी अन्नाची गरज आहे. म्हणून ते ज्या वेळेला त्या डुंगेश्वरी पर्वतातून खाली येतात तेव्हा त्यांना त्या निरंजना नदीच्या काठी एक 4 वर्ष असतं त्या वर्षाखाली तिने एक वनदेवतेला एक वंदन केलेली असते की मला पुत्र रत्नाचं जर झालं तर मी Happy birthday to you.
Happy birthday to you. बार बार दिए आए, बार बार दिए गाए, तुम जियो हजारे साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, Baba. Happy birthday to you, Baba. Happy birthday to you, Baba. Happy birthday to you. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बाबा आपणास. विकास घोणतोडे आणि गुडगे यांचाही वाढदिवस झालेला आहे. यांचाही केक कटिंग करून घेणार आहोत आपण.